नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील 5व्या सत्रातील BA द्वितीय वर्ष 5वं सत्र यामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर भारताचा भूगोल BA तृतीय वर्ष 5व्या सत्रातील भारताचा भूगोल ज्योग्राफी ऑफ इंडिया ज्योग्राफी ऑफ इंडिया या पेपरचा विचार करणारा मित्र हो, भारताचा भूगोल या पेपरचा विचार करत असताना आपण मागील तासामध्ये भारताची प्राकृतिक रचना बघण्याचा प्रयत्न करतो आणि प्राकृतिक रचनेमध्ये आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश पाहतो आणि उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशामध्ये देखील प्रामुख्याने असणारी हिमालय पर्वतरांग, जी काही प्रामुख्याने हिमालय पर्वतरांग आहे, ही हिमालय पर्वतरांग या हिमालय पर्वतरांगेचा विचार आपण प्राकृतिक रचनेमध्ये करतो. या हिमालय पर्वतरांगेचा विचार करत असताना उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशामध्ये आपण त्याचे दोन भाग केलेले आहेत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. एक म्हणजे हिमालय पर्वतरांग आणि दुसरा म्हणजे पूर्वांचल, असे दोन भाग. मुळामध्ये ही सगळी हिमालयाचीच पर्वतरांग आहे, परंतु आपल्याला अभ्यास व्हावा या रांगेचा, यासाठी आपण त्याचे दोन भागांमध्ये विभाजन. हिमालय पर्वतरांग अभ्यासत असताना आपण या हिमालय पर्वतरांगेची देखील जी काही तीन प्रमुख रांगा आहेत, या तीन प्रमुख रांगाच्या अनुषंगाने सगळ्यात दक्षिणेकडील असणारी या पर्वतरांगेवरील शिवालिक टेकड्या, या शिवालिक टेकड्यांचाही विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. त्यानंतर मध्य हिमालय, या मध्य हिमालयाचा देखील विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. आणि त्याचबरोबर बृहद हिमालय, या बृहद हिमालयाचा देखील विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. म्हणजे हिमालय पर्वतरांग जी तीन प्रकारे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न या ठिकाणी मागच्या तासामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर या प्रदेशाचा, या हिमालय पर्वतरांगेचा, ही हिमालय पर्वतरांग जर आपण बघितली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना ती वेगवेगळ्या राज्यातून जाते, वेगवेगळ्या प्रदेशातून जाते आणि मग वेगवेगळ्या प्रदेशातून गेल्यामुळे त्या प्रादेशिक स्थानानुसार देखील हिमालयाचे काही विभाग पडतात आणि या प्रादेशिक स्थानानुसार या हिमालयाचा देखील आपण अभ्यास या ठिकाणी मागील तासामध्ये सुरू केलेला होता. त्यामध्ये पहिले जे काही रांग आहे, जी पहिला विभाग आहे, तो आहे आपण पहिला जो काश्मीर हिमालय. आणि या काश्मीर हिमालयाचा अभ्यास करत असताना आपण काश्मीर हिमालयामध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसेल की सर्वसाधारण लांबी या काश्मीर हिमालयाची 700 किलोमीटर आहे, तर रुंदी सर्वसाधारणपणे 500 किलोमीटर पर्यंत असलेली आपल्याला दिसते. या काश्मीर हिमालयामध्ये, या भागामध्ये हिमालयाच्या वेगवेगळ्या रांगा आहेत, पर्वतरांगा आहेत. त्यामध्ये काराकोरम पर्वतरांग, त्यानंतर असणारी लडाख पर्वतरांग, झास्कर पर्वतरांग, त्यानंतर बृहद हिमालय,
मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्या अशा पद्धतीने 6 पर्वत रांगा वेगवेगळ्या या हिमालय काश्मीर हिमालयामध्ये आपल्याला दिसून येतात. काश्मीर हिमालयाचं वैशिष्ट्य जर आपण या ठिकाणी या प्रदेशाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी हिमालयाच्या 6 पर्वत रांगा प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येतात. अगदी सगळ्यात वरची असणारी काराकोरम पर्वतरांग, त्यानंतरची असणारी लडाख पर्वतरांग, त्यानंतरची असणारी झास्कर पर्वतरांग, त्यानंतरची असणारी बृहत हिमालयाची पर्वतरांग, त्यानंतर मध्य हिमालयाची पर्वतरांग आणि सगळ्यात शेवटी ही शिवालिक टेकड्यांची असणारी पर्वतरांग अशा 6 पर्वतरांगा या काश्मीर हिमालयामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि या काश्मीर हिमालयामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर भारतातील सर्वात उंच असणारं शिखर ज्याला आपण K2 म्हणतो किंवा ज्याला आपण साधारणतः माउंट गॉडविन ऑस्टिन असं म्हणतो, तर हे माउंट गॉडविन ऑस्टिन किंवा K2 हे शिखर प्रामुख्याने याच काश्मीर हिमालयामध्ये आपल्याला आढळून येतं. त्यानंतर दुसरा जो काही प्रदेशानुसार हिमालयाचा विभाग जर आपण केला तर पंजाब हिमालय मित्रांनो, ज्या पद्धतीने काश्मीर हिमालयाचा आपण विचार केला त्याच पद्धतीने पंजाब हिमालयाचा जर भाग आपण या ठिकाणी बघितला तर पंजाब राज्याच्या सतलज नदीपासून वायव्येकडे सुमारे 570 किलोमीटर पर्यंत ही जी काही सतलज नदी आहे या पंजाबमधून वाहणारी हिच्यापासून साधारणतः 570 किलोमीटर वायव्येकडे जे काही आपल्याला हिमालयाचा भाग आढळून येतो त्याला त्यांनी पंजाब हिमालय असे म्हटलेलं आहे. त्या या हिमालयाच्या रांगा या पसरलेल्या आहेत. या ज्या काही हिमालयाच्या रांगा आहेत मित्रांनो, यामध्ये मॅक्झिमम किंवा अधिकाधिक भाग हा शिवालिक टेकड्यांचा आहे आणि त्यामुळे फळबागा असतील किंवा सृष्टी सौंदर्यासाठी हा पंजाबचा असणारा भाग जो पंजाब हिमालयाचा भाग आहे हा अतिशय प्रसिद्ध असलेला आपल्याला दिसतो. या रांगाच्या दक्षिण उतारावर घनदाट अशा प्रकारची जंगलं आहेत, घनदाट अशा प्रकारची वनं आहे. या रांगेमध्ये जोजिला, रोहतांग, बारालाचा इत्यादी महत्त्वाच्या खंडी आहेत. या रांगेमध्ये ही जी पंजाब हिमालयाची रांग आहे या पंजाब हिमालयाच्या रांगेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला अशा पद्धतीने ही जी काही खिंडी आहेत, जोजिला असतील, बारालाचा असतील किंवा रोहतांग नावाची जी काही खिंड आहे, वाहतुकीच्या दृष्टीने किंवा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची, या सगळ्या खिंडी प्रामुख्याने या आपल्याला पंजाब हिमालयामध्ये दिसून येतात. मित्र, याशिवाय हिमालयामध्ये कांगरा, लाहूर, स्वीटी खोरे देखील महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी कांगरा, लाहूर आणि स्वीटी अशा प्रकारची जी काही खोरे आहेत, नद्यांची खोरी खास करून की ही खोरे देखील जसं आपल्याला काश्मीरचं खोरं आपण म्हणतो तशाच प्रकारची ही खोरी या ठिकाणी अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे पंजाब हिमालयामध्ये देखील प्रामुख्याने काही हिमालयाचा भाग पंजाब या प्रदेशाच्या अनुषंगाने, पंजाब आणि हिमाचल प्रदेशाच्या अनुषंगाने काही भाग या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर तिसरा हिमालयाचा भाग जर आपण बघितला मित्रांनो तर तो आहे हुमायून हिमालय. हुमायून हिमालयाचा असणारा भाग. हुमायून हिमालयाचा भाग सतलज नदीच्या पूर्वेकडे